नमस्कार मंडळी, आज आपण शेजवान राईस बनवत आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण अशा पद्धतीने तुम्ही बनवला हा राईस की घरामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल। आणि बाहेरून म्हणजे बाहेरच्या स्टॉलवरती खाण्यापेक्षा आपण जर घरी बनवून खाल्ला तर हायजीनच्या दृष्टीने खूप चांगला असतो। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर बेसिक आयडिया तुम्हाला शेजवान राईसची सर्वांनाच असेल, पण तरी आपण काय काय साहित्य लागेल किंवा स्टेप बाय स्टेप आपण हा रेसिपी कशी बनवायची ते बघूयात। मी या रेसिपीमध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे। बेसिक जे आपण सॉसेस असतात ते सर्व वापरलेले आहेत, त्यामुळे हा कलर असा दिसत आहे। बाहेर स्टॉलवरती स्ट्रीटवरती कलरचा मारा जास्त असतो, त्यामुळे तो जास्त लाल दिसतो। आता आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत, तर साधारण मी इथे 4 मीडियम वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे सेला राईस आहे, जे स्पेशल चायनीज राईससाठी किंवा असं मोकळ्या भातासाठी वापरले जातात। तर ते 30 ते 40 मिनिटं आपण हे तांदूळ भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर आपण एक मोठी कढई मोकळं भांडं घ्यायचे, त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आणि मीठ टाकायचं। त्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात मी प्रमाण किती घेतलेलं आहे। तर भात असं व्यवस्थित त्यामध्ये मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने मीठ ॲड करायचं आणि आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो यामध्ये उकळून घ्यायचा। 80% शिजवून घ्यायचा आहे भात आणि मोकळा आपण चाळणीवरती किंवा परातीमध्ये मोकळा पसरवून ठेवायचा, जेणेकरून ते दाणे एकमेकांना चिटकत नाही आणि दाणे तुटतही नाही। छान थंड करून मगच आपण हा भात बनवायचा, म्हणजे मोकळा भात तयार होतो। एक 7 मिनिटांसाठी आपण हा भात उकळून घ्यायचा, राईस उकळून घ्यायचा आणि बोटाने दाबून बघायचं। शीत जर व्यवस्थित दाबला गेला आणि 2 तुकडे झाले तर समजायचं भात व्यवस्थित शिजलेला आहे। 80% शिजवून घ्यायचा आणि आपण चाळणीमध्ये मोकळा काढून ठेवायचा, त्याला तेल लावून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून तो एकमेकांना चिटकत नाही आणि दाणा दाणा छान मोकळा राहतो। आणि भात व्यवस्थित थंडगार झाल्यानंतरच मग आपण पुढे करायची प्रक्रिया, नाहीतर भाताची शीतं तुटू शकतात। आता भात थंड करून झाल्यानंतर एक मोठी कढई तापवायची आहे। तुमच्याकडे स्पेशल चायनीज रेसिपीसाठी जे वॉक मिळतं, म्हणजे जी मोठी कढई असेल ती असेल तर ती वापरा। माझ्याकडे नाही आहे, मी रेग्युलर कढई वापरते। त्यामध्ये तेल तापवून घ्यायचं, तेल जरा जास्त वापरायचं आहे। त्यामध्ये आपण आता जे व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ते सर्व जिन्नस त्यामध्ये एक एक करून ॲड करायचे। त्यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे, शिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीरीचे कवळे देठ आवर्जून वापरायचे, लसूण आणि आल्याची अशी क्रश केलेली आहे, तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता। आणि इथे मी थोडंसं अद्रक किसूनही टाकलेलं आहे। आणि सर्व जिन्नस आहेत ना छान असे मोठ्या आचेवरती सॉते करायचे आहेत, असे मऊ गाळ करायचे नाही आहेत, असे आपण छान त्याला स्मोकीनेससाठी आच मोठीच ठेवायची आहे। त्यामध्ये आपण गाजरचे तुकडे टाकायचे आहेत, पत्ताकोबी टाकायची आहे, कांद्याची पातीचा कांदासुद्धा वापरायचा आहे। हे सर्व जिन्नस आहेत ना यामध्ये ॲड करून आपण परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठ टाकताना आहे ना लक्षात ठेवायचं की आपण जे पुढे सॉसेस वापरणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि भात उकळतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, तर मीठ व्यवस्थित सांभाळून टाकायचं आहे। तर आता सर्व भाज्या व्यवस्थित आपण परतवून घेतलेल्या आहेत आणि आपण आता एक एक सॉस त्यामध्ये टाकायचे, जसं टोमॅटो सॉस आहे, शेजवान सॉस, चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस। आपण आता लहान मुलांसाठी वापरत असाल तर हे सर्व जे तिखट पदार्थ आहेत त्याचं प्रमाण तुम्ही कमी वापरा। तर आपल्या घरच्यांना मेंबरला कसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये मसाले वापरू शकतात। आता आपण एक एक सॉस यामध्ये टाकणार आहे आणि सोया सॉसही टाकायचे आहे। तर सोया सॉस वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर 1 मिनिटभर परतवायचं आणि यामध्ये मी फ्राईड राईसचा मसालासुद्धा टाकलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। यामध्ये आपण आता थंड केलेला भात आहे तो टाकायचा आणि पटकन आपण मिक्स करून घ्यायचं, नाही तर खाली मसाले जळू शकतात। तर 2 मिनिटांसाठी तुम्ही गॅस बंद केलं तरी चालेल आणि नंतर मग हे भात एकत्र केल्यानंतर गॅस चालू करून मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये पुन्हा एकदा कोथिंबीरीची बारीक चिरलेली देठं असतात ना ती टाकायची, कोथिंबीर टाकायची, कांद्याची पात टाकायची
आणि थोडासा मी व्हिनेगर नाही आहे माझ्याकडे, तर म्हणून मी इथे लिंबू पिळून टाकलेला आहे. तर व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्र करायचं आणि गरमागरम छान सर्व करायचं. अशा पद्धतीने आपण शेजवान फ्राईड राईस बनवलेला आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली यामध्ये नक्की कमेंट करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.